राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे हे रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पेण येथील साई सहारा हॉटेल सभागृहात झालेल्या बैठकीत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्ष संघटना मजबूतीकरण, स्थानिक समस्या याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संघटनेचे पद देऊन युवा, महिला व प्रमुख कार्यकारिणीत नेमणूक करण्याबाबत जिल्ह्याभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करून त्यांना भेडसावत असणाऱ्या प्रमुख समस्यांचे निवारण केले. यावेळी खासदार बाळामामा यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या. त्यावेळी रायगड जिल्ह्याबरोबरच राज्यातील इतर विषयांवर पत्रकारांसोबत संवाद साधला. आम्ही पहिल्यांदा बैठक घेतलेली आहे आणि खास करून या बैठकीच्या माध्यमातून जेही रायगड जिल्ह्यातील प्रमुख काही समस्या आहेत, काही विषय ते देखील आमच्या कार्यकर्त्यांकडून ऐकून घेतला आणि त्याच्यात देखील जसं आम्ही महाडला आलो होतो पहिल्यांदा, महाडला आल्यानंतर मी सहज 14 तळ्याची इथं गेलो होतो आणि जेव्हा ती 14 तळ्याची ते पाणी पाहिलं तेव्हा मी तिथूनच आपले नगरपालिकेचे सीओ यांना कॉल केला आणि त्यांना त्वरित सांगितलं की काहीही करून जे जलशुद्धीकरण झालं पाहिजे. इथं हजारो लाखो लोक येतात आणि असे अनेक विषय आहेत आणि मला वाटतं 8 दिवसापूर्वी त्याला मान्यता देखील शासनाने दिलेली आहे. शासनाचे आभार. परंतु जेव्हा असं ऐतिहासिक वास्तूचं एवढे वर्ष आज आपण पाहत असाल, देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेली, अमृत महोत्सव झाला, सगळं झालं आणि आज तुम्ही सांगा 14 तळ्याचं आंदोलन कधीचं होतं आणि आज एवढी वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा ते पाणी ज्या दर्जाचं, ज्या निकषाचं होतं आपण पाहिलं असेल तर आपल्याला देखील कल्पना आली असेल. परंतु ठीक आहे, आता ते जलशुद्धी करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे. शासनाचे आभार मानतो आणि असे अनेक विषय या रायगड जिल्ह्यात आहेत. त्या विषयांवरती देखील आमची काही चर्चा झाली आणि त्याच्यातून मार्ग काढले. रस्ता होत नाही तोपर्यंत टोल चालू व्हायलाच नाही पाहिजे. झाला असेल तो स्थानिकांनी आंदोलन करून बंद करावं, मला देखील बोलवून मी देखील येईल. तोपर्यंत तो बंद राहील आणि जरी चालू झाला उद्या तरी जे इथले स्थानिक असतील, मला कळलं की शिवसेनेच्या माध्यमातून MH06 या गाड्यांसाठी ते टोल माफ करणार अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. माझं म्हणणं या ठिकाणी MH04च्याही गाड्या असतील, MH05ची असतील, तर तसं न करता सरसकट जे या तालुक्यातील आहेत, जिल्ह्यातील आहेत, या सगळ्यांना असं पण मुंबईसारख्या ठिकाणी, ठाण्यासारख्या ठिकाणी आपण पाहत असाल लाईट गाड्यांना टोल माफी आहे, तर ती इथेही तशी प्रकारची टोल माफी असेल अशी मागणी आम्ही शासनाकडे करणार. विधान परिषदेच्या निवडणुका आता जाहीर झाल्या. एक जागा जी आहे ती रायगड आणि रत्नागिरीमधली आहे. पक्षाची नेमकी काय भूमिका असेल, ही निवडणूक कशा पद्धतीने लढणार? बघा, आता आम्ही सध्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आहोत, तर याच्यात पूर्ण रणनीती महाविकास आघाडी ठरवेल आणि त्या बाबतीत अंतिम निर्णय हा नेहमी शरदचंद्रजी पवार साहेब घेतात. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यावर निर्णय घेतला. ॲक्च्युली दिवा पाटील साहेबांना तुम्ही एका समाजापुरतं पोचू नका. मी त्यांना राष्ट्रीय नेते का बोलतो? ज्या दिवा पाटील साहेबांनी शेतकऱ्यांविषयी जे आंदोलन केलं, 12.5% जी सुरुवात झाली, आज 22.5% आपण आलो. हे सगळे शेतकऱ्यांसाठी आहे. जो स्त्रीभ्रूण हत्येचा कायदा बनला हा माझ्या देशभरातील माता भगिनीसाठी आहे आणि एक नक्की आहे, त्याच्यात आता अंतिम टप्प्यात आलेले आहे. मी तर त्याचा सतत पाठपुरावा घेतोय. आता अंतिम टप्प्यात कॅबिनेट बैठकीसाठी तो प्रस्ताव गेलेला आहे. त्याच्यामुळं आता पुन्हा एकदा या संदर्भात अमित शाह साहेब असतील, नरेंद्र मोदी साहेब असतील आणि मुख्यमंत्री महोदय यांची पुन्हा आमच्या भेटीगाठी चालूच आहेत. पण लवकरात लवकर निर्णय होईल असा विश्वास होता. पण सुप्रीम कोर्टात जी याचिका दाखल केलेली होती ती कोर्टाने फेटाळली. नाही, कोर्टाचं स्पष्ट म्हणणं आहे ना, तो कोर्टाचा अधिकारच नाही ना. ते बरोबर आहे, जो कोर्टाचा अधिकार नाही तुम्ही कोर्टात कशाला याचिका दाखल करता? हा अधिकार हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा आहे, कॅबिनेटचा आहे आणि त्यांनी तो अधिकार पार पडावा.